काल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने शिवस्वराज्य यात्रा आयोजित केलेली आहे। त्याची संकल्पनाच अशी आहे की या महायुतीमध्ये जे चुकीचे कामं झालेत किंवा जे आश्वासनं दिली गेली ते त्यांनी फुलफिल केलेली नाही आहेत किंवा लोकांना फक्त गाजर दाखवण्याचं काम त्या लोकांनी केलेलं आहे। इथं युवकांमध्ये बेरोजगारीचा विषय असेल, महिलांचा अत्याचार असेल, वाढते गुन्हेगारी असेल, त्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती होणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच पद्धतीने आता तुम्ही सांगितलं लाडकी बहीण योजना, पण या लाडकी बहीण योजनेचा नक्कीच फायदा होणार आहे का? की जसं 2014ला मोदी साहेबांनी जी घोषणा केली होती प्रत्येकाच्या अकाउंटला 15 लाख रुपये देऊ, त्याच पद्धतीने हे गाजर आहे। आज तुम्ही पाहत असाल गेल्या 10 दिवस झालं ऑनलाईन फॉर्म घ्यायचं बंद केलेलं आहे। म्हणजे लाडकी बहीण योजना कुठेतरी फसते असं हे निदर्शनास येत आहे। अशा पद्धतीने लोक हे दूध सोय नाही, लोकांना माहिती आहे भाजप फक्त हे आश्वासनं देते, परंतु सामान्य लोकांना हे चाललेली चुकीची कामं असेल, वाढलेली महागाई असेल ती लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे। निवडणुका होत असतात, निकाल लागत असतात, परंतु जे सत्य आहे ते लोकांपुढे येणं खूप महत्त्वाचं आहे। त्या अनुषंगाने माननीय जयंत पाटील साहेब असतील, खासदार अमोलजी कोल्हे साहेब असतील यांच्या संकल्पनेतनं ही संकल्पना पुढे आलेली आहे। आम्ही महाराष्ट्रातील 288 विधानसभामध्ये जाण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून करतोय। एवढं शक्य नाही, पण मॅक्झिमम जेवढ्या विधानसभेमध्ये जाता येईल तेवढ्या विधानसभेत जाऊन सामान्य लोकांपाशी आपली झालेली फसवणूक असेल, हा महाराष्ट्रात झालेला अन्याय असेल ते लोकांना आम्ही सांगणार आहोत। तो जुन्नरपासून शिवनेरी ह्या किल्ल्यापासून चालू होत आहे शिवरायांना अभिवादन करून, आणि त्याचा शेवट हा भोकर सण म्हणजे खानदेशी याच्यामध्ये विदर्भामध्ये होणार आहे। हा पहिला फेज असेल, अशा अजून 2 फेज आहेत। त्या 3 फेजमध्ये ही यात्रा पुढे चालणार आहे। कोकण असेल, मुंबई असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या ठिकाणी पुढचं नियोजन असेल। पहिल्या टप्प्यातलं नियोजन मी आपल्याला आता प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेलं आहे। ते नाहीये आम्ही याच्यावर म्हणजे मी प्रतिक्रिया देणं उचित नाही, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, त्यामुळे त्याच्यावरती मला वाटत नाही की मी प्रतिक्रिया काही दिली पाहिजे। तायडे साहेबांचं काम खूप चांगलं आहे, मी जवळून पाहिलेलं आहे त्यांचं काम, आणि चांगलं काम करणारे ते नेहमीच, म्हणजे त्यांच्याबद्दल पिंपरी चिंचवड शहरामध्ये सगळ्यांना खूप रिस्पेक्ट आहे आणि समाजातल्या सगळ्या घटकांना मदत करण्याची त्यांची सातत्याने भूमिका असते। आता अध्यक्षांनी भूमिका मांडली, शेवटी प्रत्येक आमची महाविकास आघाडी प्रत्येक पक्षाचा तो अधिकार आहे लोकशाहीने दिलेला, आणि आघाडीमध्ये प्रत्येक जण आपापल्या पक्षाला ती जागा मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे। आणि आमची भूमिका हे आहे की ज्या पक्षाच्या उमेदवाराला महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला पाहिजे, आमची डे वन पासून ती भूमिका आहे, आणि त्यासाठी आम्ही ज्याला कुणाला उमेदवारी मिळेल त्याचं आम्ही काम करणार आहोत।